हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार. कपाट आवरणे सुद्धा एक स्किल आहे. सुरुवातीला आपल्याला हे कठीण वाटत असलं तरी ते सवयीने जमतं. एकदा जमायला लागलं की त्यातली गंमत लक्षात येते आणि हे काम आपल्याकडून अगदी सहज व्हायला लागतं. आणि हेच कपाट व्यवस्थित ऑर्गनायझर आणण्यासाठी आपल्याला काही गोष्टीची गरज असते. तर त्यासाठी मी हे काही वॉर्डरोब ऑर्गनायझर मागवलेले आहेत. बाहेर जाताना कपडे घालायचे असो किंवा एखादे कानातले आपल्या कपाटात वेळेला काही सापडेल तर नवलच. इतकेच काय, पण कपाटाचं दार उघडलं की त्यात डब्बा धरून बसलेले कपडे एकदम आपल्या अंगावर येतात आणि मग घाईत असल्याने आपण हे महागडे कपडे उचलतो आणि ज्या पद्धतीने ते खाली आले आहेत त्याच पद्धतीने आत कोंबून टाकतो. ही जी अवस्था आहे काही नवीन नाही. आपलंच काय, पण आपण आवरून ठेवलेल्या घरातल्या इतरांच्याही कपाटाची हीच अवस्था होते. सकाळी घाईच्या वेळेस ऑफिसला किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपल्याला पटकन हवे ते कपडे मिळावेत, त्यासाठी कपड्याची योग्य पद्धतीने मांडणी केलेली केव्हाही चांगली. त्याचबरोबर कितीही घाईत असलो तरी कपडे काढण्याची आणि ठेवण्याची पद्धत योग्य असेल तर कपाट सारखे अस्ताव्यस्त होणार नाहीत. पाहूयात त्यासाठी काही टिप्स, आणि ज्या टिप्स आहेत त्या आपण आपल्या डेली रुटीनमध्ये जर फॉलो केल्यात तर आपलं कपाट जे आहे ते जसंच्या तसं राहील आणि ते व्यवस्थितही दिसेल. तर यासाठी 4 बॉक्स मागवलेले आहेत. त्यातले जे 2 आहे ना ते एकदम लो क्वालिटीचे आहे, म्हणजे त्याची रिटर्न डेटही गेली. मी अगोदर जर जे हे बघितलं असतं ना तर मी त्याला रिटर्न केलं असतं, पण आता चौदा जे आहे ते मला यूज करावं लागेल. आणि त्यातले 2 जे आहेत ते बऱ्यापैकी चांगले. हँगर्स वगैरे मागवलेले आहेत आणि इन केस कमी पडलं तर घरातलेच यूज करून घेईल. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत 2-4 ते मी होम सेंटरमधून घेतलेले आहे. आणि हे छोटे छोटे जे बॉक्स आहेत तो 4च्या सेटमध्ये होता. त्यातले 2 मी म्हणजे किचनसाठी यूज केलेले आहेत आणि 2 जे आहे ते माझ्याकडे पडलेले होते, तर ते आता इथे यूज करून घेईल. आणि ह्या एका छोट्याशा वस्तूने बराच वेळ घेतला. ते उलट सुलट झाल्यामुळे मला काही ते कळत नव्हतं कसं करायचं. सो फायनली आता आपण कपाट ऑर्गनाईज करूया. कपाट व्यवस्थित ऑर्गनाईज करण्यासाठी सगळ्यात आधी त्यात जे ठेवलेल्या वस्तू आहेत सगळं सामान जो आहे तो बाहेर काढा. त्यामुळे व्यवस्थित वॉर्डरोब सेट करणे आपल्याला खूप सोपं होऊन जातं. आता माझ्या केसमध्ये हे कपाट जे आहे ते नवीनच आहे, त्यामुळे मला ते सगळ्या गोष्टी बाहेर काढून व्यवस्थित सेट करण्याची गरज नाही. दुसऱ्या कपाटात माझ्या सगळ्याच्या कपडे वगैरे जे आहे ते ठेवलेले आहे, तर त्यामुळे मला ते तिकडून आणावं लागतं आणि इथे आणल्यानंतर तर ते मला व्यवस्थित सेट करावं लागेल. अनेक वेळा आपल्या कपाटामध्ये अनावश्यक गोष्टीही भरलेल्या असतात, त्यामुळे तुम्हाला रोजच्या वापरातील वस्तू बाहेर काढण्यास त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही जे कपडे घालत नाही ते कपडे वॉर्डरोबमधून काढून एकतर गरजूंना द्या, नाही तर त्याचा काहीतरी उपयोग करा. हिवाळ्यातील कपडे बॅगमध्ये पॅक करा आणि स्टोअर रूममध्ये ठेवा, त्यामुळे आपलं वॉर्डरोब मोकळं होईल. आता यांची एक जी पॅन्ट होती ती बरेच वर्ष झाली असतील त्यांनी यूज नाही केली, तर त्यामुळे मी तिला बाहेर काढून ठेवली आता. कारण बाहेरून येणाऱ्या भरपूर गोष्टी असतात आणि घरातून आपण काय मायनस करतो ते खूप महत्त्वाचं आहे. वॉर्डरोब सेट करताना महत्त्वाच्या गोष्टी समोर ठेवा, त्याच वेळी कमी वापरले जाणारे कपडे मागे ठेवा. त्यामुळे आपल्या वस्तू ज्या आहे ते शोधण्यात आपल्याला फारशी अडचण होणार नाही, तसेच आपलं वॉर्डरोब जे आहे ते खराबही होणार नाही. अडकून ठेवता येतील अशा प्रकारे कपड्यांची सोय करा. शर्ट असतील, टोप्या, जीन्सला लावायचे बेल्ट, वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स, शर्ट यासारख्या गोष्टी अडकून ठेवल्या तरी चालतात. त्यामुळे कपाटाच्या आत किंवा त्याच्या दाराला काही हुक लावल्यास या गोष्टी अडकवणे सोपे जातात आणि बाहेर निघताना आपल्याला गोष्टी ज्या आहेत त्या लगेच आपल्याला पटकन मिळतात. आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऑर्गनाईज करता करता अशा गोष्टी आपल्यासोबत घडतातच. आपले कपडे कपाटाच्या बाहेर काढत असताना ते आपल्याला पद्धतशीरपणे काढणे ही तितकेच गरजेचे आहे. कारण एक कपडा कपाटाच्या बाहेर काढला की त्याच्यासोबत आपण 10 कपडे बाहेर काढतो. त्यामुळे कधी कपडे काढत असताना एक हात लावूनच कपडे काढायला पाहिजे, सो दॅट ते कपडे जे आहे ते व्यवस्थित निघतातही आणि जे बाकीचे कपडे त्यासोबत निघणार नाही. आणि मेन पॉईंट आहे कपड्याची मांडणी. कपड्याचं ऑर्गनायझेशन करत असताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, जे सेम कलरचे आहे ते एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे एखाद्या स्पेसिफिक कलरचं जर आपल्याला घालायचं असेल तर 4-5 शर्ट किंवा ड्रेसमधून लगेच आपल्याला चूज करता आलं पाहिजे. त्यामुळे सेम कलरचे जे कपडे आहे ते एकाच ठिकाणी ठेवा. आता ऑफिसचे कपडे तर सेट करून झालेच आहेत, पण जे उरलेले कधी कधी लागणारे डेली यूजचे असतील, स्वेटर असेल, पॅन्ट असेल, जीन्स असेल, असे जे कपडे आहेत ते डिवाइड करा. त्यामुळे कपड्यांची शोधाशोध होत नाही. जे कपडे लागत आहे ऑन डिमांडनुसार लगेच सापडतात. छोट्या छोट्या गोष्टींसाठी जागा खूप महत्त्वाची आहे, कारण बऱ्याच वेळेस ह्याच गोष्टीवरून महाभारत होतं घरात. हँकी असेल, सॉक्स असेल, छोटे डेली लागणारे कपडे असतील, अशा प्रकारे जे आहे ना हँडी ठेवल्यामुळे इझी ॲक्सेसिबल असते आणि मेन म्हणजे आपलं काम सोडून वस्तू शोधाशोध करण्याची गरजही पडत नाही. आणि कधीही सॉक्स ठेवत असताना दोघं पेअर जे आहे त्या एक सोबत अशा प्रकारे घडी करून व्यवस्थित ठेवायला पाहिजे. त्यामुळे एक सॉक्स कुठे आणि एक सॉक्स कुठे गेलेला आहे असं होत नाही. पटापट ज्या गोष्टी आहे त्या लवकर सापडतातही. आता एका साईडचं कपड ऑर्गनायझेशन करून तर झालेलं आहे आणि आता माझी बारी आहे. माझ्या कपड्यांचे ऑर्गनायझेशन करायची वेळ आहे. अनेकांना कपड्याचं कपाट आवरणं कंटाळवाणं काम वाटतं, पण योग्य वेळेला योग्य गोष्ट मिळणे आवश्यक असते, अन्यथा शोधाशोध करण्यात खूप वेळ जातो. त्यासाठी कपाट नीट लावणे गरजेचे जर असते
असतेच आणि ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित घड्या करून ठेवलेल्या असल्या तर त्या आपल्याला व्यवस्थित दिसतंही. आणि हे सगळे जे कपडे आहे ना, मी दुसऱ्या कपाटामध्ये व्यवस्थित घड्या करून ठेवलेल्या होत्या, त्यामुळे माझे जे कामं आहे ते थोडे इझी झालेले आहे. म्हणजे फक्त तिकडून आणायचं आहे आणि व्यवस्थित मला सेट करायचं आहे आणि सेट केल्यानंतर फक्त कपडे जे आहे ते कपाटामध्ये ठेवून द्यायचे. आणि जुन्या कपाटामध्ये माझ्याकडे ऑलरेडी एक जुना ऑर्गनायझर होतं, त्यातनं बरेच कपडे म्हणजे बरेच मावून जायचे. पण आता ह्या कपाटामध्ये ते ऑर्गनायझर काही मावणार नाही, त्यामुळे ना आणि एका साईडचं जे आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे, म्हणजे शर्ट वगैरे मावतील आणि दुसऱ्या कपाटामध्ये ना शर्ट वगैरे मावणार नाही, म्हणजे दुसऱ्या साईडच्या काही याच्यामध्ये. त्यामुळे ना मला ते जे आहे ते जुनं म्हणजे ऑर्गनायझर ते मला इथे यूज करता येणार नाही. जे आहे छोटे छोटे आहे तेच ऑर्गनाईज करून ठेवते आता मी. सीझनप्रमाणे कपाटातल्या वस्तू अपडेट करायला पाहिजे आपण. एका ठराविक ऋतूत फक्त त्यामध्ये वापरले जाणारे कपडे जे आहे ते ठेवायला पाहिजे आपण कपाटामध्ये. आणि अप टू डेट राहण्यासाठी ते ज्या गोष्टी आहे आपल्याला मदतही करतात. आता पावसाळा आला आहे, त्यामुळे तुमच्या कपाटात जर उन्हाळ्यातील सुती कपडे किंवा थंडीतले उबदार किंवा लोकरीचे जे कपडे असतात ना ते असतील तर ते तरीच म्हणजे तिथून काढा आणि दुसरीकडे ठेवा. नेहमीचे जे वापरातील कपडे आहे डोळ्यासमोर ठेवल्यास ऐन वेळेवर होणारी शोधाशोधही आपली टाळता येते. हे काही पुलवर म्हणा किंवा स्वेटशर्ट्स आहेत, जॅकेट आहे, जे मला पावसाळ्यापासून तर पूर्ण थंडीपर्यंत लागतात. कारण कुठे बाहेर निघायचं म्हटलं की जॅकेट्स किंवा स्वेटशर्ट लागतातच. त्यामुळे ते सगळे या बॉक्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवते. तुम्हालाही जास्त थंडी वाजत असेल तर तुम्हीही रिलेट करणार. पावसाळा म्हणा किंवा हिवाळा म्हणा, त्यामध्ये आपल्याला जॅकेट किंवा जे असतं ना स्वेटशर्ट लागतातच. आणि माझ्याकडे जॅकेट्स आणि स्वेटरचं बऱ्यापैकी कलेक्शन आहे. बाकीचे स्वेटर जे आहे ते मी दुसऱ्या कपाटात ठेवलेले आहे, म्हणजे जी काय म्हणतो आपण ड्राय गॅलरीमध्ये ठेवलेली असते ना कपाट, त्यामध्ये ठेवलेले आहे. कारण ते जास्त हेवी असल्यामुळे ना कधीतरी जास्त थंडी असेल ना तेव्हाच कामात येतात, एकदम जास्त हिवाळा असेल ना तेव्हाच. अदरवाईज त्यांचा जास्त उपयोग नसल्यामुळे ना मी त्याला काही असं ठेवत नाही. पण आता आहे ना मला त्यांच्यासाठी सुद्धा ना एक ते असतं ना एकदम त्यांची हवा काढली की ते फुसून जातात, तशा प्रकारचं काहीतरी हवं आहे. म्हणजे मी बघितलेलं आहे, ते मी मागून घेईल आता. कधीतरी लागणाऱ्या गोष्टी किंवा आपण फक्त फेस्टिवललाच ते यूज करतो तर ते कपडे सुद्धा ना आपल्याला वेगळे ठेवायला पाहिजे. कारण वर्षातून एकदा दोनदा ते यूज करणार आणि त्यानेच पूर्ण स्पेस ऑक्युपाईड असेल तर त्या गोष्टी कपाटात ठेवून काही सेन्स नाही. त्यामुळे साड्या, वन पीस किंवा बरेच नाही लागणाऱ्या गोष्टी आहे एक तर त्या दुसऱ्या वॉर्डरूममध्ये ठेवा किंवा कपाटाच्या वरती बॉक्स वगैरे नाही तर बॅकपॅक करून ठेवू शकतो. आणि माझे सगळे ड्रेस गाऊन जे आहे ना ते मी अशा प्रकारे एका बॉक्समध्ये ठेवून देते, सो दॅट ना मला एका वेळेस म्हणजे मला जर गाऊन घालायचा विचार जर मी केला तर मला ते लगेच सापडायला पाहिजे. म्हणजे बॉक्स काढला की लगेच ते जे आवडेल आपल्याला ते आपण घालू शकतो. आणि जर साड्यांचं म्हणाल तर माझ्या सगळ्या साड्या ह्या बेडच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहे आणि आता मला नाही वाटत की ह्या कबडमध्ये मावतील. धुवायचे, इस्त्रीचे, दुरुस्तीचे कपड्याचे वर्गीकरण करा. वापरून झालेले धुवायला घेण्याचे, धुतलेले इस्त्रीला टाकण्याचे आणि इस्त्रीहून आलेले पुन्हा कपाटात ठेवण्याचे कपडे यांचेही योग्य पद्धतीने नियोजन झालेले केव्हाही चांगले. यातही बटन, हुक निघालेले, चेन खराब झालेले, घुसवलेले कपडे वेगळे ठेवायला हवेत. म्हणजे वीकेंडच्या दिवशी आपण शक्य असेल तर घरात नाही तर बाहेर त्यांची दुरुस्ती करून आणू शकतो. आठवड्याभराचे नियोजन चांगले असेल तर ऐन वेळेला आपली धांदल उडणार नाही. तर असे हे जीन्स आणि ट्राउझर मी ठेवलेले आहेत. यात एकही माझ्या डेली यूजचा कपडा नाही. कारण डेलीसाठी लागणारे कपडे आणि बाकीचे कपडे आपण एकत्र ठेवले तर मग एकदम असे अस्तव्यस्त होतात कपडे. कारण आपल्याला घ्यायचं काही असतं, निघतं काही आणि ठेवले जातं काही. त्यातल्या त्यात मला टी शर्ट आहे ना अशा प्रकारे हँग करून ठेवायचे होते, पण टी शर्ट काही आहे ते व्यवस्थित मावत नाही कारण त्याला खाली स्पेस नाही आहे. त्यामुळे मला आहे ना ते घडी करूनच ठेवावे लागतील. आणि वरची जी ही स्पेस दिसते ना त्यामध्ये मी फक्त टी शर्ट, टॉप्स आणि जीन्स वगैरेच ठेवलेले आहेत कारण त्यात जास्त लागतात. आणि ड्रेस, सूट वगैरे जे आहे ते खाली ठेवेल कारण ज्या गोष्टी नेहमी लागणाऱ्या असतात त्या कधीही हँडी असलेले बेटर. कपड्यांचे सेट नेहमी जवळ राहतील असे बघा. साडीवरील ब्लाऊज असेल, परकर असेल त्यांचा सेट, कुर्त्यावरील लेगिन्स असेल, जीन्सवरील टॉप असेल, हे एकमेकांवर घालण्याचे जे कपडे असतात ना ते एकमेकांसोबत किंवा किमान जवळ राहतील यांची काळजी घ्या. म्हणजे ऐन वेळेवर त्यांची शोधाशोध करावी लागणार नाही. अनेकदा ना एखादा कुर्ता घालायचा असतो पण त्यावर लेगिन्स सापडत नाही आणि एखादी पॅन्ट आपण घालायला काढतो पण त्यावर जाईल असं नेमका टॉप किंवा टी शर्ट ऐन वेळेवर सापडत नाही. त्यामुळे बाहेर निघताना आपली धांदल होते आणि मग घाईघाईत कपाट हाताळल्याने त्यांची पूर्ण अवस्था होऊन जाते. त्यामुळे ज्यावर जे घालायचं आहे ते एकमेकाच्या जवळ ठेवलेलं केव्हाही चांगलं. आणि मी अशा प्रकारे कुर्ता प्लाझो सेट असतो ना त्यावर जर ओढणी असेल तर हे व्यवस्थित अशा प्रकारे फिक्स करून ठेवते. आणि असं जर आपल्याला काढायचं असेल तर इझिली तिघी गोष्टी ज्या आहेत त्या काढता येतात. कपाटाची साफसफाई करून ते नीट लावण्यासाठी तुमच्या हिशोबाने एक दिवस निश्चित करा. ॲटलिस्ट असा विचार करा की आपल्याला महिन्यातून एक वेळेस तरी कपाट आपलं स्वच्छ करायचं आहे आणि व्यवस्थित नीट नेटकं लावून ठेवायचं आहे. तर त्यामुळे जी कपाट आहे ना अस्ताव्यस्त होणार नाही. आणि प्रत्येक महिन्याला आपण जर ती व्यवस्थित लावत असू तर न लागणाऱ्या गोष्टी आपल्याला त्यातून काढता येतात. आणि काही गोष्टीसाठी असे स्पेसिफिक ऑर्गनायझर आपल्याला
यूज करायलाच पाहिजे. तर ओढणीसाठी मी अशा प्रकारे जे आहे ना ते हे होम सेंटरमधून घेतलेलं आहे, ते मी यूज करून घेते. म्हणजे हे जे स्कार्फ वगैरे असतात ना लगेच लागतात आपल्याला, तर अशा प्रकारे ज्या गोष्टी पटकन लागणाऱ्या आहे त्या हँडी ठेवल्या की आपल्याला पटकनही सापडतात. आणि असं काही करत असताना डोक्याला किंवा कुठेतरी लागणारच हे माहिती आहे आपल्याला. मेन आणि प्रत्येक लेडीजला लागणारी गोष्ट म्हणजे ज्वेलरी आणि कॉस्मेटिक, त्याचंसुद्धा आपल्याला व्यवस्थित ऑर्गनाईज करायलाच पाहिजे. आणि ते ऑर्गनाईज करण्यासाठी मी अशा प्रकारे कॉस्मेटिक बॉक्स यूज करते. अँड ज्वेलरीसाठी हे बरेच दणकट बॉक्स आहे माझ्याकडे, त्यांचाच उपयोग करून घेते. अँड ड्रेस जीन्सवर लागणारे इयरिंग्स वेगवेगळे असतात, पण सध्या तरी मी अशा प्रकारे जो एक डब्बा आहे माझ्याकडे तोच यूज करून घेते आणि तो सुद्धा फुल पॅक झालेला आहे. आता सगळ्याच बांगड्या इथे मावणार नाही, तर कधीतरी लागणाऱ्या बांगड्या ठेवते, कारण ते जीन्सवर किंवा ड्रेसवर घालायचं असेल तर मला इझिली काढता येतील. वापरत नसणाऱ्या कपड्यांना कपाटातून बाहेर काढल्यानंतर त्यांचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडत असेल. अशा वेळी आपण त्यांना ऑनलाईन विक्री करू शकतो किंवा जे कपडे आहेत ते गरजूंना देखील देऊ शकतो, किंवा त्यांचं घर म्हणजे घर पुसण्यासाठी किंवा घरासाठी आपण त्याचा यूज करू शकतो. सो येस, अशा प्रकारे कपाट ऑर्गनाईज करून झालं आहे. येत्या सणासुदीला आपणही ह्या टिप्स वापरून आपलं कपाट ऑर्गनाईज करू शकता. आय होप आजच्या टिप्स अँड व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.